आलेले नाग देवता. इथे नागोबाची डोंगरी बोलतात. इथे नाग पहिलेपासून निघलेलंच असते. स्वागत तो करो हमारा. हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे दीपेश पाटील ब्लॉगवरती. तर आज आपण जाणार आहे नाग बघायला. म्हणजे आज कसं नागपंचमी आहे ना, तर चला तुम्हाला दाखवतो. आणि मला पण बघायचं आहे, तुम्हाला पण दाखवतो. चला आपण जाऊया नागाच्या दिशेने. बघा आपला रस्ता. आपलीकडे कशी डोंगरी आहे, पायगाव गावातच आहे. तसं बघायला गेला तर आमच्या गावात बराच काय बी आहे. इकडे पण घरान, इकडे थोडा पुढे गेला तर एक मैदान आहे. तसं आपल्याला जायचं आहे रस्त्याला. बघा दुसरा कोण जोरीला तर आला नाही. कसा दरवर्षी जातो ना नाग बघायला. पोरा बघा कसा पालना, पोरांचा पुऱ्या पालना दाखवर कसा झुलते का दोरी तुटल. अरे हाय हाय, मला वाटलं दोरी तुटते काय. अशा कुठं खरं रस्ता कुठून आहे आपला, असं इकडून आहे का. चला नवीन रस्ता तयार झाला वाटतं. हो कुत्रा पण आहे का नाही. बघा गाईज तयार तो कुत्रा सारा लपला. जाऊ द्यायचं, अजून जाम लांब जायचं आपल्याला. तसा गाईज तुम्हाला जरा जास्त वेट करायला लागेल, पण पोचू. तसं काही एकदम पण लांब नाही, दाखवतोच तुम्हाला. बाई ना आवरण ना दम लागला. अजून तर पक्कावरती जराच आहे. तुमसे ना हो पाएगा. किंवा असा वरती वरती रस्ता चालला आहे आपला नागाचा. तर गाईज तुम्ही बघू शकता. आता मी बराच टाईम झाला चारल्यावर समजा. हे बघा इकडे सगळा जंगल आहे. अजून तर बराच लांब जायचं आहे. बघा अजून जरा टाईम तुम्हाला दाखवतो मी. गाईज बघा हे केळणीचं झाड माहिती आहे का तुम्हाला. ही केळणीची पानं. हे बघा आता तर जाम हवा पण सुटले. बाबा माझा आवरा वजन आहे का मीच उरून जायचो नाही. इथं असं नाही झालं पाहिजे. इथं माझीच काशी. इथं नाग बघायचं टाकून ना मी जायचो खाली. थकलं बाबा जाम. हे बघा असा रस्ता. बाबा बाबा बघा कसा आपला नागाची डोंगरी. आता इथून परत मागशे जायचं आहे. मागशे म्हणजे इथूनचा रस्ता आहे. बघा तुम्हाला पुढचा दाखवतो मी नजारा. गाईज बघा आपल्या डोंगरीवरती कसा बॅनरबाजी पण करून ठेवले. अरे आपला बॅनर उलटा झाला. दाखवतो बघा तुम्हाला. काय लिहिले नाग देवता. ओके बघा गाईज वरती येऊन आता जाम दमल्यावर जरा वेळ बसताव. बघा दगडावर बसले मी आता. अजून तर बराच वरती जराच आहे. 1 hour later. गाईज बघा आपले नाग देवताला भेटायला अजून खालच्या कशी पब्लिक पण येते बघा. आता मी तर समजा बसून राहिले हो. तेव्हा आपल्या गावांची पण पब्लिक यायला लागले. या लेडीज त्या पण बिचाराच्या जाम दमल्या असतील. काय हातान ताटली काय घेऊन आल्यान, हातान पिशव्या घेऊन आल्यान. हां हे बघा या अशी यावी सरतान. आता पाया पडतील. मी बघा पाया पडली. यावी पण पाया पडतान का नाही पडली. हां नाही पडतान बघा असं काम आहे हे. हां पडते चप्पल करायला लावले. ओके बरोबर. अजून काहीतरी बघते. काय बघायला लावले. नाग दिसते का बघते. ओके गाणी पण बोलते. 2 hours later. गाईज पक्का टाईम झाल्यावर आता परत मी निघल्यावर. आता बघा जरा टायमानं मी आता तिथं पोचणार आहो.
इकडं पण काय आहे, कृपया चप्पल काढणे. नाही, कृपया येथे चप्पल काढणे. बरोबर आहे, मॅनर्स तर प्रत्येकाला असल्या पाहिजे. इथं पण एकच चप्पल दिसते. हां नाही थोड्या पुरं जाऊन ना चप्पला ठेवल्या नाही बघा. अजून इकडं काहीतरी बाजूला एक आहे, ते आपण तुम्हाला दाखवतो. बघा कसं काय. नाही बघा इकडं काय आहे. अच्छा, ते लिवले विंचूपासून सावध. बापा इथं असेल नाही का. ठीक आहे, इथेच बघा इथला व्ह्यू. यो बघ जगदीश भाऊ पण आले. नागाला पाया पडला का नाही. हा फोटो काढले रे, फोटो पण काढले दादानी बघ. बघू आपल्याला नाग दिसते का. काय प्रथा आहे इथं नागोबाची डोंगरीच बोलतात. इथं नाग पहिलेपासून निघलेलंच असते. पुन्हा आता कसा म्हणजे आता वातावरण बदलला, सगळा बदलला. आता ना सत्ययुग गेला, कलियुग द्वापार गेला. आता ही प्रथा कमी झाली, मग तो आता नाग पण निघत नाही जास्त. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघा गाईज कसा नागाचं दर्शन घेण्यासाठी आल्या. तर मला पण बघायचं आहे नाग देवता. कापूर पेटवायला लावलाय. 2 मॅचेस येतात पेटवत. आमची पायगाव गावून बराच काय बे. हां पण काय करायचं, सगळ्यांना माहिती असेल येतात तशी. बघा आता आरती करताना असं कवरी सजावट केले. म्हणजे याच्या आतमध्ये आपला नागदेवता दिसणार आहे. बघू आपण थोड्या टायमानं अजून. आरती करायला लावले. बरोबर आहे. देवा सुखी ठेव, पक्का पैसा येऊ दे. पैसा ही पैसा होगा. नको आम्हाला पैसा मिळू दे. म्हणजे कामा केलेलं आहे, तूच पैसा नाही आलेला का. बरोबर आहे. भेटेल. आता तुम्ही पाया पराला आल्या, मी भेटणारच. चला आता मला पण बघायचं आहे नागदेवता. मला पण दर्शन घेतला पाहिजे ना. बघा दूध टाकताना टाक जरा बोलताना दिसला पाहिजे का नाही. पाय जरा टाकतं का नक्की. हां तुला पण दाखवू का. बघ तू पण दिसतंय गे. माझ्या लेखासला दिसला. अरे वा बरोबर गे. भाव्या तुझी आईच बघ दूध पाजायला लागल्या का नागाला. आवरा पेमान का तुला पण सांगलं नसेल. असू दे गे. नुसतीच वाढली का. हा त्या पण नाही का. कवर खायला नाही बाबा. नक्की कोण खाल काय माहिती. नाग खायला येणार आणि का मुंगल्याच खाताना. इकडे मुंगल्या आम्हाला खायला घेतली. चला नारळ पण कारला. काय दारू आणले काय. नाही ना. हा पाणी पिशवीचा दूध घे त्याच्या. पाणी टाकायचं. बघा असं दूध द्यायला लावले नागाला. नक्की नाग पिणार आहे का कोण पिणार आहे काय माहिती. हां सांगताना सगळी काही म्हणजे असं दगडाचे आतमध्ये बोलतात. इथं नाग दिसते आपल्याला. आहे का काय. नाही काय दिसत नाही. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय आल्यावर पाया परायला लागेल. गाईज बघा आपला अनिकेत मडवी पण आलेला आहे नागदेवताचं दर्शन घ्यायला. हां बघा गाईज अगरबत्ती लावायला लावले. पेटतान का नाही भेटतील वाटतं आता. ओके चल गे. अनिकेत मडवी हे पायगाव गावाचाच आहे. बघा अनिकेत मडवी दूध देताना नागदेवताला.
देवा की जय. जय. पोचला तो. पोचला. पोचला का? हं. वास. नागदेवा पोचला. चांगली गोष्ट पण असते का? हो. बघा गाईज, मी पण आता नागदेवताला दूध देतो. बघा, सांगताना एक प्रथा आहे का असं केलं आहे. चांगली गोष्ट पण असते. चांगली म्हणजे तर नागपंचमी का बोलतात त्यांना माहिती, पण आता आले मी दरवर्षी येतो ना. आता काय आहे, काहीतरी प्रसाद घ्यायला लागेल खायला. हे बघा कसं मस्त असं लाडू बनवल्यान. कसा वाटला तुम्हाला? नाग दिसला का नाही? अरे बाबा पचका झाला. हे बघ इकडे पाय खाजवा लागल्या सगळी. बघा काही चालल्या तर सगळी घरांचे पादर्शन घेतला. आता मी पण जातो घरी. तर गाईज कसं वाटला आमचा व्हिडिओ? तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा. चल थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय. थँक्स. लव यू फॉरएवर.